नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 22 स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत आणि मित्रांनो, यामधले 6 स्टॉक्स असे आहे जे आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाले आहे आणि उरलेले 16 स्टॉक्स असे आहे जे NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर झाले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघूया की कोणते आहे हे 6 स्टॉक्स जे NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाले आहे आजपासून. आणि मित्रांनो, जे स्टॉक्स NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड होत असते, पुढे जाऊन त्या स्टॉक्सचे चान्सेस असते की ते निफ्टी 50मध्ये सुद्धा ॲड होऊ शकतात. तर चला बघूया कोणते आहे हे 6 स्टॉक्स जे NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे आजपासून. तर सगळ्यात पहिले नाव आहे इरिडाचं, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडची. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, FISची होल्डिंग आहे 1.85%, DISची होल्डिंग आहे 0.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.51%. आणि मित्रांनो, इरिडा आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. चला मित्रांनो, आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 3.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.61%. आणि ही कंपनीसुद्धा आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. चला आता बोलूया अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 21.82%, DISची होल्डिंग आहे 14.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.52%. आणि अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेड आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. चला आता बोलूया IIFL फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 24.90%, FISची होल्डिंग आहे 27.78%, DISची होल्डिंग आहे 4.50% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 42.84%. आणि ही कंपनीसुद्धा आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. आणि डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.48%, FISची होल्डिंग आहे 13.32%, DISची होल्डिंग आहे 6.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.92%. आणि ही कंपनीसुद्धा आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. चला आता बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 40.46%, FISची होल्डिंग आहे 13.37%, DISची होल्डिंग आहे 15.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.86%. आणि मित्रांनो, ही कंपनीसुद्धा आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाली आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असे 6 स्टॉक्स बघितले जे आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमध्ये ॲड झाले आहे. तर चला मित्रांनो, आता आपण 16 असे स्टॉक्स बघणार आहोत जे आजपासून NSEच्या F&O सेगमेंटमधून बाहेर झाले आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आहे एंटरटेनमेंट अँड मीडिया सेक्टरची कंपनी PVR आयनॉक्स सन TV नेटवर्क. नंतर आहे बेवरेजेस सेक्टरची कंपनी युनायटेड बेवरेजेस. नंतर आहे फार्मास्युटिकल्स अँड हेल्थकेअर सेक्टरच्या कंपन्या ॲबॉट इंडिया, IPCA लॅबोरेटरीज, डॉक्टर लॅल पॅथ लॅब्स. नंतर आहे मेट्रोपॉलिस हेल्थकेअर. नंतर आहे केमिकल्स सेक्टरची कंपनी अतुल लिमिटेड, नवीन फ्लोरिन इंटरनॅशनल. नंतर आहे रिटेल सेक्टरची कंपनी बाटा इंडिया. नंतर आहे हाऊसिंग फायनान्स सेक्टरची कंपनी कॅन फिन होम्स
नंतर आहे फर्टिलायझर्स अँड ॲग्रोकेमिकल्स सेक्टरची कंपनी कोरोमंडल इंटरनॅशनल. नंतर आहे गुजरात नर्मदा व्हॅली फर्टिलायझर्स अँड केमिकल्स. नंतर आहे बँकिंग अँड फायनान्स सेक्टरची कंपनी सिटी युनियन बँक. नंतर आहे गॅस सेक्टरची कंपनी गुजरात गॅस लिमिटेड. नंतर आहे ई कॉमर्स अँड टेक्नॉलॉजी सेक्टरची कंपनी इंडिया मार्ट इंटरमेश. तर मित्रांनो, आपण पहिले बघितले असे 16 स्टॉक्स जे आजपासून NSEच्या FNO सेगमेंटमध्ये ॲड झाले आहे. आणि नंतर आपण या व्हिडिओमध्ये बघितले 16 असे स्टॉक्स जे NSEच्या FNO सेगमेंटमधून आजपासून बाहेर झाले आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.